आता तू छावा पिक्चर मूवी बघून आलेली आहेस. कसं वाटलं मूवी? रडायला आलं? कधी रडायला आलं? आणि पप्पा तर अजून रडतायत. काव्य आणि पप्पाच काय, ज्यांनी ज्यांनी हा मूवी पाहिला असेल ना ते सगळेच रडलेले आहेत. कारण हा मूवीचा शेवटच असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचे जसे हाल केलेले आहेत ते कोणालाच भोगवलेले नाहीत. त्यामुळे सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी हे आलेलंच आहे. त्यामुळे हा पिक्चर खूप छान आहे. आणि या पिक्चरच्या छत्रपती संभाजी महाराजांचा रोल विकी कौशल यांनी केलेला आहे. खूप छान असा रोल केलेला आहे. असं वाटतं ते खरोखरच संभाजी महाराज आहेत असे ते दिसतात. आणि अशी त्यांची ॲक्टिंग आहे आणि असे त्यांचे हावभाव बघणे हे सगळं जसं की सिंहासारखेच होते. म्हणून तर या मूवीला छावा असं नाव दिलेलं आहे. छावा म्हणजेच सिंहाचे पिल्लू, म्हणजेच याला छावा म्हटले जाते. म्हणजे विकी कौशल यांनी हे ॲक्टिंग केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र म्हणजे संभाजी महाराजांच्या या जीवनावरती आधारित हा मूवी काढलेला आहे. आणि या मूवीचा हिरो विकी कौशल हे आहेत आणि हिरोईन रश्मिका मंदना हे आहेत. आणि यांचं ॲक्टिंग खूप छान आहे. यांनी ॲक्टिंग खूप छान केलेली आहे. अंगावरती शहारे रंग येत होते ज्यावेळेस हा मूवी आम्ही थिएटरमध्ये बघत होतो. खूप छान असं मूवी पाहून झाल्यानंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. कारण आज 19 फेब्रुवारी आहे आणि आज 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारीला छावा पिक्चर मूवी बघून आलेली आहेस. तर काय समजलं तुला त्यामध्ये सांग. कसं वाटलं मूवी? मस्त पण वाटले. सॅड मध्ये पण वाटलं. रडायला आलं? कधी रडायला आलं? जेव्हा संभाजी महाराजांना बांधून ठेवले आणि नख काढलेले आणि अजून टंग पण काढली होती. त्यावेळेस कसं वाटलं तुला? खूप दुःख झालं, रडायला आलं. अजून कोण रडत होतं? पप्पा? मम्मी आणि पप्पा. पप्पा तर अजून रडतायत. पप्पांना खूप दुःख झालं. अंगावर असे शहारे येत होते ना. असं वाटत होतं ना ते खरोखरच आहे. खरोखरच झालेलं होतं. तेच दाखवलं ना आपल्याला. छान वाटलं ना मूवी?
चल ना. इकडे